स्वर्गीय रामराव तथा पोपटराव हिरे स्मृती व्याख्यानमाला समारोप सोहळा उत्साहात संपन्न। समाजामध्ये जनजागृतीचे कार्य करणाऱ्या स्वर्गीय रामराव तथा पोपटराव हिरे स्मृती व्याख्यानमालेचा समारोप समारंभ उत्साहात पार पडलाय। ग्रामोदय शिक्षण संस्था नाशिकच्या वतीने आयोजित या 3 दिवसीय व्याख्यानमालेच्या अखेरच्या सत्रात विद्या वाचस्पती विवेक घळसासी यांच्या प्रभावी व्याख्यानाने विचारांना एक नवी दिशा मिळाली आहे। समारंभाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली। यावेळी उपस्थित मान्यवरांचा ग्रामोदय शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला। व्याख्यानमालेचे हे 15वे वर्ष होते। शेवटच्या पुष्पात संभल, सिंदूर, सोहेलदेव आणि बदलता भारत या विषयांवर विवेक घळसासी यांनी सखोल विवेचन केले। त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की स्वातंत्र्यानंतर हिंदू द्वेष्टा प्रवृत्तींच्या हातात सत्ता केल्यामुळे देशाची परंपरा संस्कृतीवर वारंवार हल्ले झाले। मोगल आणि इंग्रजांच्या काळात झाली नव्हती इतकी सामाजिक फूट माध्यमांच्या उदयानंतर प्रकर्षाने समोर आली आहे। आज संपूर्ण हिंदू समाज एकवटत आहे। काँग्रेस पक्षाची भूमिका ही अनेक वेळा देशविरोधी राहिल्याचेही त्यांनी उदाहरणासहित सांगितले। कार्यक्रमाला आमदार सौ सीमाताई हिरे, मिलिंद दादा, मीनलताई, लक्ष्मण सावजी, सुरेश अण्णा पाटील, विश्वास बँकेचे संचालक विश्वास ठाकूर, ज्योतिष स्टोअरचे वसंत खेरनार, बापू कोतवाल, अमृताताई पवार, दीपक चव्हाण, रवी बेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते। या व्याख्यानमालेचे यशस्वी आयोजन ग्रामोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष योगेश उर्फ मुन्ना हिरे आणि सरचिटणीस कृष्णराव नेरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं। संस्थेचे शिक्षक, कर्मचारी व नाशिककर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या व्याख्यानमालेतून समाज प्रबोधनाचा आणि राष्ट्रीयतेचा जागर घडवण्यात यश मिळाल्याची भावना उपस्थितांमध्ये दिसून आली आहे। आमचे सासरे म्हणजेच मोठे पप्पा आदरणीय पोपटरावजी हिरे तथा रामराव हिरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त 14 जुलै हा त्यांचा स्मृतिदिन आहे। या दिवसाचं औचित्य साधून दरवर्षी विवेकजी घळसासी विद्या वाचस्पती यांच्याद्वारे इथे व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं। वेगवेगळे विषय घेऊन समाज प्रबोधन या व्याख्यानमालेतनं होत असतं आणि संपूर्ण नाशिककरांचा या व्याख्यानमालेला चांगलासा प्रतिसाद असतो। मोठ्या संख्येने नागरिक इथे ऐकण्यासाठी येत असतात। जे जे ज्वलंत विषय समाजामध्ये आहे ते लोकांसमोर मांडून त्यांचं प्रबोधन यातनं होत असतं। यावर्षी देखील हे 15वं वर्ष आहे। यावर्षी माता अहिल्यादेवी, त्याचबरोबर राष्ट्र आराधनेची शताब्दी आणि सिंदूर, ऑपरेशन सिंदूर या सद्यस्थितींवर त्यांनी त्यांचं इथे मनोगत मांडलं। अतिशय सुंदर असे विषय घेऊन माता अहिल्यादेवींचं हे 300वी जयंती आहे आणि त्यामुळे यावर्षी अहिल्यादेवींचं संपूर्ण जीवनपट त्यांनी नागरिकांसमोर उघडला। त्याचबरोबर राष्ट्र आराधनेची शताब्दी वर्ष म्हणजे RSS परिवार, संघ परिवाराचे 100 वर्ष पूर्ण झाले त्याबद्दल आणि सिंदूर ऑपरेशन जे नुकतंच आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी राबवलं त्याबद्दल असे या वर्षी 3 विषय घेतलेले होते आणि खूप पूर्ण नाशिककरांनी या व्याख्यानमालेला प्रतिसाद दिला। त्याबद्दल सगळ्यांचं मी खूप मनापासून आभार मानते। यात विविध क्षेत्रातले सर्व मान्यवर इथे आले, त्यांनी चांगला या व्याख्यानाला उपस्थिती दिली। त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून आभार मानते। अनेक ज्ञात अज्ञात हितचिंतक या व्याख्यानमालेसाठी प्रयत्न करत असतात, त्यांचे मी मनापासून आभार मानते। धन्यवाद म्हणून त्यांनी सांगितलं आणि मग त्याचं काही मत होते ते स्वीकारले, काही त्यांनी दुरुस्त करून घेतली। 2-2 दिवसाच्या बैठकीमध्ये वॉशरूमला जाण्यासाठी सुद्धा न उठता सर्व प्रतिनिधींचं शांतपणे ऐकून घेतात आणि 2 दिवसाची बैठक संपल्यावर समारोपाचं भाषण ते करतात। दाखवा एक नेता मला। 2 दिवस सतत कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं शांतपणाने ऐकून घ्यायचं आणि शेवटी आपलं मत मांडायचं। हा माणूस असा आहे आणि तो सगळ्यांचं ऐकून घेतो, सगळ्यांशी बोलतो। सामान्य माणसाची त्यांची असलेली इंटरॅक्शन, लोकांच्या घरी जाणं येणं जे काही आहे ते सगळं मीडियामध्ये येत आहे। पण मोदींच्या स्वभावाचं आणखीन एक लक्षण तुम्हाला सांगतो मी। आत्ता नागपूरला माधव नेत्रालय म्हणून संघाचं एक मोठं नेत्रालयाचं उद्घाटन झालं, मोदीच्या हस्ते होतं आणि माननीय सरसंघचालक
त्याच्यामध्ये उपस्थित राहणार होते. मग त्याच वेळी संघाच्या मुख्यालयाला मोदींनी भेट द्यायचं ठरलं. मोदी आले, रचना झाली होती त्याप्रमाणे ते रेशीमबागला जाणार. तिथे माननीय मोहनजी आहेत, भैयाजी जोशी आहेत, सगळे जे ठरल्याप्रमाणे होतं. तर जेव्हा रेशीमबागला निघायची वेळ आली, फर्स्ट हँड विटनेस म्हणून मी सांगतोय तुम्हाला, तेव्हा मोदीजींनी ती योजना करणार आहे म्हणजे त्यांच्यासोबत जाते काही जे प्रोटोकॉल आहे त्याला विचारलं की सरसंचालक जी वहां पर होंगे ना, तो म्हणाला कि हाँ बिल्कुल, तो पहले उनको मेरी एक रिक्वेस्ट भेज देना. तो म्हणाला क्या बात है, मेरा स्वागत करने के लिए दरवाजे पर उन्होंने नहीं आना है, मैं स्वयंसेवक हूं, मैं मिलने के लिए जाऊंगा. मीडियात येत नाही, कारण का मीडियात हे आलं तर मोदींची अजून जागा पक्की होऊन जाईल ना. आणि तिथे गेल्यानंतर मोदींचा सगळा व्यवहार एका स्वयंसेवकासारखा होता. संघाने अर्थात ही गोष्ट केली, पंतप्रधान आहे, त्यांचा मान सन्मान, पण मोदींची ही भावना की माझ्या स्वागताला सरसंघचालकांनी येता कामा नये. अरे भीतर तक छू गया हमको यार. मी ऐकलं ना, मी म्हटलं की एवढ्या जागेवर जाऊन इतके पाय जमिनीवर असणं. आमच्या सरपंचाकडे थोडं दुर्लक्ष झालं तर ते म्हणतो बघून घेतो, ये गावाकडं, ये गावाकडं. आम्ही काय शिकणार, काय करणार, असा नेता आपल्याला मिळालेला आहे. पण मीडिया ह्या गोष्टी बाहेर देत नाही. अनेक अशी कितीतरी उदाहरणं सांगू शकतो की त्यांचे असे थोडे पूर्वीच्या काळातले पारिवारिक संबंध होते. त्यांना मोदींच्या घरी जेव्हा जायचा प्रसंग येतो, मोदी सर्व करतात, सर्व जेवायला देतात, पानात वाढतात. आता आमच्या घरातल्या पोरी पाहुणा येणार आहे म्हटलं की पहिल्यांदा काय काय स्वॅगी ऑनलाईन, आज 2 जणांचे जेवण पाठवाल का, पाठवतो, शिळं पाकं घाणेरडं कसलंही, आणि मग ते ऑर्डर केलं ऑनलाईन असं म्हणून त्या आळसात राहायला तयार. मोदी स्वतः सर्व करतात. आता विदेश दौऱ्यामध्ये एका उद्योगपतीने त्यांची आठवण सांगितली, जेव्हा की ते प्रधानमंत्री नव्हते, पण जेव्हा ते गेले होते त्या देशात. কথা না কয় যদি সবাই থাকে মুখ ফেরায়, সবাই করে ভয়, তবে পরাণ খুলে ও তুই চুপ করে তোর মনের কথা একলা বলো রে, ও তুই মুখ ফুটে তোর মনের কথা একলা বলো রে, যদি তোর ডাক শুনে কেউ না আসে তবে একলা চলো রে, যদি তোর ডাক শুনে কেউ না আসে তবে একলা চলো রে, তবে একলা চলো, একলা চলো, একলা চলো, একলা চলো রে, যদি তোর ডাক শুনে কেউ না আসে তবে একলা চলো রে. समारोपानिमित्त मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. मोठे पप्पा जे आपल्या सर्वांपैकी बऱ्यांना त्यांचा सहवास भोगला, ते अतिशय प्रेमळ, अतिशय निर्मळ, अतिशय अभ्यासू व सर्वांच्या वाईटात उभे राहणारे असे व्यक्ती होते. मालेगावमधील निमगावमध्ये त्यांनी जन्म घेतला 14 जुलै 1936 साली आणि त्यांनी इरिगेशनमध्ये इंजिनियर म्हणून नोकरी केली. तेव्हा त्यांनी गिरणा धरण्याचं काम केलं. त्यानंतर खाजगी कामं करता करता समाजाची दुर्व्यवस्था बघत त्यांनी भारतीय जनसंघाचं काम नाशिक जिल्ह्यात चालू केलं व 1986 साली ग्रामोदय शिक्षण संस्थेचं स्थापना केली. मोठे पप्पा, मला खरं सांगू तर मोठ्या पप्पांचा खूप सहवास जाणवला नाही, पण त्यांचे विचार व कर्म यांचं रूपांतर मला आजसुद्धा जाणवतं. योगायोगाने मागच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुकीत प्रचारात असताना खूप जण मला असे भेटले की जे 1984 साली मोठ्या पप्पांच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस पांढऱ्या शुभ्र कपड्यांवर पेंटनी भाजपचे ठसे बनवायचे आणि ते आम्हाला आत्ता सांगायचे की आम्ही तेव्हापासून तुमच्या कुटुंबाला जोडलो आहे. आपल्या सर्वांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो.
वन्दे मातरम् सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरम् शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी फुल्लकुसुमिता द्रुमदलशोभिनी सुहासिनी वरदां मातरं वन्दे मातरम् कोटि कोटि कंठ कल कल निनाद करारे कोटि कोटि भुज। ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।